स्वामी सांगतात, थांब बाळा, खूप एकटा पडलायस, खूप उदास झालायस, तर हा संदेश मनापासून ऐक आणि संदेश आवडला तर नक्की तुझ्या मनात माझ्याबद्दल श्रद्धा असेल ना, तर श्री स्वामी समर्थ लिहूनच जा. बघ बाळ, जी माणसं एकटी असतात ती चुकीची कधीच नसतात किंवा चुकलेले सुद्धा नसतात. तरी ती माणसं स्वाभिमानी असतात, इतरांचा विचार करणारी असतात, समोरच्याच्या सुखासाठी दूर आलेली असतात. पण नातं टिकवण्यासाठी त्यांची धडपड ही प्रामाणिक असते बरं का बाळा. प्रामाणिक राहून दुखावलेले असतात, तरीही ते समोरच्याला नको आहे ते आणि नको वागू असंच सांगत असतात. नातं नको आणि आपली बिघडलेली जी रूढी असते, जी परंपरा असते ती दूर होणार नाही याचा ते विचार करतात. नको आहे आपली सोबत म्हणून तर दूर होतातच ते, पण आपल्यासमोर आलेले जे दुःख आहे त्यालासुद्धा ते समजून घेत नाहीत, दूर निघून जातात. एकटी असणारी माणसं ही चुकीची कधीच नसतात बाळांना. फक्त त्यांना आधार असतो, कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, कोणीतरी आपल्याला आधार द्यावं, कोणीतरी आपल्यासोबत चांगलं वागावं हीच अपेक्षा त्याला असते बाळा. म्हणून तू माझ्याजवळ ये. तुझं कोणीच नाही आहे ना, तर चिंता करू नकोस आणि घाबरूसुद्धा नकोस. तुला कोणीही माझ्यापासून लांब करणार नाही. जोपर्यंत माझी इच्छा आहे तोपर्यंत तू माझ्यासोबत राहशील. माझ्यासोबत तू कर्म चांगले करत राहा, कारण की तुझ्या कर्माचा हिशोब माझ्याजवळ असेल. म्हणून तू कधीही कोणाची चिंताच करू नको आणि एकटापणा तुला स्वतःला वाटू देऊ नकोस, कारण की एकटं राहणं हे उत्तम असतं उलट. कारण की भर बाजारात राहून चार चौघांमध्ये आपली वागणूक वेगळी करावी आणि चार चौघांच्या सल्ल्याने आपण चालावं हे मला मुळीच आवडत नाही. एकटा माणूस जग जिंकू शकतो, फक्त तो शांत असायला पाहिजे. तापट नको. तापट राहिला तर तो सगळं गमवून बसतो. शांत माणूस पुढे जातो आणि एकवचनी माणूस तो कुठल्याही हक्कासाठी लढत नाही. तो शांत बसून सगळं सहन करतो. तो म्हणतो, एक दिवस माझा सत्याचा येईल आणि सत्य मी तुझं घडवून आणेन, कारण की हा स्वामी तुझ्यासोबत आहे, हा ब्रह्मांडाचा नायक तुझ्यासोबत आहे. म्हणून तू घाबरायचं नाही. तुला जे जे त्रास देत आहेत त्यांचा हिशोब माझ्याजवळ असेल. फक्त तुला एकटं राहावं लागेल. असं वाटेल मी एकटा पडलो आहे, पण तुझ्यासोबत मी असेल ना, तर तुझं सर्व जग तुझ्यासोबत असेल. म्हणून काळजी करू नकोस. सेवा करत राहा, कर्म चांगले करत राहा, कोणाचं वाईट चिंतू नको, कोणाविषयी वाईट बोलू नको. तू सरळ मार्गाने चालतोयस ना, तुझा विजय होणार. तुला समोरचा डोंगर चढायचा आहे आणि त्या डोंगरावर उंच जाऊन मोठ्या आवाजाने, स्वामी तुम्ही मला साथ दिली आणि तुम्हीच माझे खरे बाप आहात, आई आहात आणि भाऊ आहात, असं बोलून तुला पुढेच जायचं आहे आणि पुढेच जाणार. हा माझा आशीर्वाद आहे. शुभम भवतु. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.